डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांच्या प्रभावामुळे भारतीय समाजात दलित, आदिवासी आणि भटक्या समाजाचे वैचारिक परिवर्तन होऊ लागले. परिणामी आजवर समाजव्यवस्थेने मुकी ठेवलेली ही माणसे बोलू लागली, लिहू लागली. दलितांच्या या लेखनाला दलित साहित्य असे संबोधले जाऊ लागले. 1960 नंतर दलित साहित्य विकास पाहू लागले. या साहित्याने दलितांच्या व्यथा वेदनेला आणि दुःखाला आवाज दिला. दलित जीवन शब्दबद्ध केले. नकार आणि विद्रोह हे विशेष दलित साहित्याने मराठी साहित्याला दिले. दलित ही एक जाणीव आहे. शतकानुशतके ज्यांना यातना भोगाव्या लागल्या, व्यवस्थेने ज्यांना मानवी हक्कापासून वंचित ठेवले, कष्टाला जुंपून ज्यांना कायमचे उपाशी ठेवले, ज्यांचे वर्चस्व हिरावून घेतले, ते दलित. दलित जीवन हेच दलित साहित्याच्या निर्मितीचे कारण असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानावर दलित साहित्य प्रवाह भक्कमपणे उभा आहे. दलित साहित्याची निर्मिती ही सामाजिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण घटना मानता येते. वर्षानुवर्ष या देशात वंश, वर्ण आणि जातीच्या आधारावर समाजात माणसामाणसात श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना रुजवली गेली. दास्य, गुलामीनी जनावराच्या जिण्याची एक मानसिक बेडी परंपरेने कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पायात अडकवली गेली. समता आणि स्वातंत्र्याचा त्यांचा हक्क नाकारला गेला. पण वर्षानुवर्षे दबला गेलेला हा आवाज शिक्षण आणि संवेदनशील मन यांचा आधार मिळताच उफाळून आला. पूर्व परंपरेवर काढाडून टीका, विद्रोहाची भाषा, मुक्त भावनांचा उद्रेक त्यांच्या लिखाणातून जाणवू लागला. प्रस्थापितांचे आलेले कडवट अनुभव, त्याबद्दलचे दाहक लेखन या साहित्याचा केंद्रबिंदू ठरले. हे मानसिक परिवर्तन आगळ्या वेगळ्या रूपाने साहित्यात उभे राहिले. शतकानुशतके प्रगतीची दारे बंद होती. जीवनात पूर्णपणे उपेक्षाच वाट्याला आली. जातीच्या नावाखाली आर्थिक विषमता आणि जीवनाच्या इतर अंगांनीही पूर्णपणे शोषणच वाट्याला आले. अशा या पूर्णपणे उपेक्षित घटकांची, त्यांच्या जगण्या मरण्याची दखल मराठी साहित्यात कोठेही घेतलेली दिसत नाही. संत साहित्यात थोड्याफार प्रमाणात जातीपातीची बंधने व उच्चनीचता मानू नये याबद्दलचा क्षीण आवाज उठलेला दिसतो. पण इतरत्र मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न केशवसुतांनी विचारलेला दिसतो किंवा उपेक्षितांचे अंतरंग श्रीम माट्यांनी चित्रित केले असे फारच थोडे लेखक मराठी साहित्यात आहेत. त्यामुळे मराठी साहित्यातले जीवन अनुभव हे ठराविक वर्गाचे, त्यामुळे ठराविक साच्याचे होते. पांढरपेशे लोक, त्यांचे मध्यमवर्गीय जीवन आणि त्यांचे त्याच प्रकारचे विशिष्ट जीवन अनुभव मराठी साहित्यात सातत्याने येत राहिले. महाराष्ट्राच्या शहरी संस्कृतीपासून खेड्यापाड्यातील कानाकोपऱ्यातून हजारो दुबळे उपेक्षित लोक दारिद्र्याचे आणि अवहेलनांचे जिने जगत आहेत याची साधी जाणीवसुद्धा मराठी साहित्याला नव्हती. गावापासून दूर जगणारा हा समाज, त्यांचे आचार विचार आणि संस्कृती यात गावातल्या जिण्यापेक्षा प्रचंड तफावत होती. कनिष्ठत्वाच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या या लोकांचा स्पर्शही उच्चवर्णीयांना निषिद्ध होता. अशावेळी साहित्याच्या प्रक्रियेत त्यांना स्थान कुठून मिळणार? अस्पृश्यता हा ईश्वरी दंडक आहे हा विचार वर्षानुवर्षे त्यांच्या मनावर बिंबवला गेला आणि जवळजवळ 700 वर्ष अज्ञानाच्या, अशिक्षितपणाच्या गर्तेत खितपत पडलेल्या दलित वर्गाच्या तीव्र आणि दाहक अनुभवातून आणि जाणीवेतून दलित वाङ्मयाची निर्मिती झाली. डॉक्टर आंबेडकरांच्या सुधारणावादी चळवळीने दलित समाज जागृत झाला आणि सामाजिक बदलाची अपेक्षा करू लागला. त्याचबरोबर मूलभूत हक्कांची जाणीव जागृती झाल्याने आपल्या वाङ्मयातून आत्माविष्कार व आत्मविकसनाची जिद्द बाळगून वाटचाल करू लागला. दलित वर्गाचे मानसिक परिवर्तन घडून
लागले आणि साहित्यातून त्याचे प्रतिबिंब उमटू लागले. दलित साहित्य माणसाला केंद्रबिंदू मानते, त्याच्या सुखदुःखाशी समरस होते, समाजाला समतेची शिकवण देते. दलित साहित्य माणसामाणसात वैरभाव न पसरविता ते माणसामाणसात प्रेम पसरविते. दलित साहित्य मानवाच्या मुक्तीचा पुरस्कार करते, ते माणसाला महान मानते, वंश वर्ण आणि जाती श्रेष्ठत्वाला कठोर विरोध करते. दलित साहित्य हे दलित असण्याच्या जाणीवेतून निर्माण झालेले असते. म्हणून दलित साहित्याची संकल्पना समजून घेताना दलित व दलितत्व म्हणजे काय ते सुद्धा समजून घेणे आवश्यक ठरते. दलित चळवळ आणि दलित साहित्य गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करते. कारण शोषणाधिष्ठित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पुकारण्याचे युगपरिवर्तक कार्य या महापुरुषांनी केले आहे. माणसाला महान मानणारी त्यांची विचारधारा आहे. शोषण व्यवस्थेवर प्रहार करण्याचे कार्य त्यांच्याच चळवळीने केले आहे. सम्यक क्रांतीचा विचार यांनी समाजासमोर मांडला. भगवान बुद्धाने माणूस केंद्रभूत मानून जातीभेद व अस्पृश्यता या सामाजिक विषमतेचा धिक्कार केला. बुद्धाचे तत्त्वज्ञान समता, स्वातंत्र्य, न्याय आणि नीतिमत्ता या सामाजिक मूल्यावर उभे आहे. दलित साहित्य हीच मूल्ये मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनःप्रवर्तन केलेल्या बौद्ध धम्माचा दलित समाजाने स्वीकार केला आहे. म्हणून बुद्ध व बुद्धाचे तत्त्वज्ञान ही दलित साहित्याची प्रेरणा ठरते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविन शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असा बुद्धी प्रामाण्यवादी व दूरदृष्टीचा महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलेंना गुरुस्थानी मांडले आहे. आंबेडकर पूर्व व आंबेडकरकालीन समाजाने फुले यांच्यापासून प्रेरणा घेतलेली दिसते. या प्रेरणेतून उदयाला आलेले बाबा वलंकर, शिवराम कांबळे, कवी पंडित कोंडीराम, किसन फागू बनसोड यांच्यासारखी नावे समोर येतात. भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यातून दलित जीवनाला व साहित्याला प्रेरणा मिळालेली असली तरी दलित साहित्याचे प्रेरणेचे प्रत्यक्ष रूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारकार्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने अंधकारमय दलित जीवनात क्रांतीसूर्य प्रकट झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाचे माणूसपण नाकारणारा हिंदू धर्म, रूढी परंपरा, चातुर्वर्ण समाजरचना, जातीभेद, अस्पृश्यता या विषमता पेरणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी दिलेल्या दलित मुक्तीच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन दलित साहित्य जन्माला आले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित साहित्याचे जनक ठरले, तर दुसऱ्या बाजूने ते पहिले विद्रोही लेखक ठरले आणि दलित साहित्याचे महत्त्वाचे प्रेरणास्तोत्र बनले. थोडक्यात समतेचा धडा देणारे, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, अस्पृश्यतेविरोधी व जातीयतेविरोधी विचार व कृतिनिष्ठ हल्ले यातून दलित साहित्याला प्रेरणा देणारे भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले यांची पार्श्वभूमी दलित साहित्याला आहेच, पण ज्यांचा विचार, वाणी आणि कृतीने दलित समाजाला जीवनविषयक नवा दृष्टिकोन प्राप्त करून दिला, आत्मसन्मानाचे व आत्मशोधाचे भान दिले, माणूस म्हणून माणसाचे मूल्य प्राप्त झाले, विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेला हादरा दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्याच्या मुख्य प्रेरणास्थानी आहेत. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हाच मुली दलित साहित्याचा प्रेरणास्तोत्र आहे. वेदना, विद्रोह, नकार, आत्मभान, विज्ञाननिष्ठा, समूहमनाचा आविष्कार इत्यादी दलित साहित्याची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढे उभे केले ते सर्व मानवमुक्तीसाठी होते. त्यातून आणि आंबेडकरी विचारातून दलित साहित्य आकाराला आले. म्हणूनच दलित साहित्याला चळवळीचे साहित्य मानले जाते. या संदर्भात प्राध्यापक दत्ता भगत यांचे मत लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या आत्मसन्मानाची चळवळ सुरू केली. समता, न्याय, बंधुत्वाचा पुरस्कार केला.
त्या आड येणाऱ्या रूढीधर्मांना नकार दिला. ते सुखासुखी घडले नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. ह्या संघर्षाचे चित्रण दलित साहित्यात अवतरले. म्हणून या साहित्यात वर्णव्यवस्थेविरुद्ध संघर्ष येतो, रूढींना नकार येतो आणि समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वाचा पुरस्कार येतो. दलितांच्या चळवळीची ही मागणी पूर्ण झालेली नाही. सांसदीय पद्धतीच्या लोकशाहीची एक मर्यादा असते. ह्या पद्धतीत परिवर्तन मंद स्वरूपात होते, पण परिवर्तन होणे अटळही असते. म्हणून सांसदीय लोकशाही मजबूत होऊ शकेल अशीच ही मागणी असल्यामुळे दलित साहित्याची चळवळ गतिशील राहणे आवश्यक असते. दलित साहित्य गतिशील चळवळीचे प्रतिबिंब असणारे साहित्य आहे. म्हणूनच काही साहित्यिकांना दलित साहित्य हे परिवर्तनाचे साधन वाटते. चळवळ आणि चळवळीचे प्रतिबिंब असणारे दलित साहित्य ह्यांचा सांधा ह्या कारणामुळे अतूट आहे. प्राध्यापक भगत यांच्या मतावरून दलित साहित्य ही एक चळवळ आहे हे स्पष्ट होते. थोडक्यात 1960 नंतर उदयाला आलेल्या दलित साहित्याने वैश्विक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध केले आहे. दलित साहित्याने दलितांच्या व्यथावेदनांचा, दुःखाचा आवाज जनतेसमोर मांडलेला आहे. अर्थातच या साहित्याला बुद्ध, फुले, आंबेडकर यांची प्रेरणा आहे. नकार आणि विद्रोह या दलित साहित्यातील महत्त्वपूर्ण भूमिका मराठी साहित्यामध्ये आज रुजल्या आहेत. दलित साहित्याच्या विद्रोह आणि नकारावर आक्रस्ताळेपणाचा, एकसुरीपणाचा आणि प्रचारकीपणाचा आरोप केला जात असला तरी हा आरोप एकांगी आणि चुकीचा वाटतो. कारण दलित साहित्याची निर्मिती ही दुःख आणि वेदना भोगणाऱ्या समाज समूहाचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. त्यामध्ये अस्सल जीवनानुभव आहे, हे कोणीही अमान्य करणार नाही.